मुंबई पोलीस अधिनियम 1951 प्रकरण 5 सार्वजनिक सुव्यवस्था व राज्याची सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना 2 टोळ्यांना पांगवणे व विवक्षित अपराधांबद्दल दोषी ठरलेल्या व्यक्तींना व विवक्षित विकारांना घालवून लावणे। कलम 62 एखाद्या व्यक्तीने क्षेत्र सोडून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि घालविल्यानंतर तिने प्रवेश केल्यास अनुसरावयाची कार्यपद्धती 1 कलमे 55, 56, 57 किंवा 57 क अन्वये जिला कोणत्याही क्षेत्रातून, जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रातून निघून जाण्याचे आदेश जिला देण्यात आला आहे अशी व्यक्ती 1 निर्देश दिल्याप्रमाणे निघून जाण्यात कसूर करील किंवा 2 अशा रीतीने निघून गेल्यानंतर पोट कलम 2 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीखेरीज आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत उक्त व्यक्ती त्या क्षेत्रात, जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रात प्रवेश करेल तर संबंधित प्राधिकाऱ्यास तिला अटक करविता येईल व त्या क्षेत्राच्या, जिल्ह्याच्या किंवा त्याच्या भागाच्या बाहेर किंवा यथास्थिती विनिर्दिष्ट क्षेत्राच्या बाहेर उक्त प्राधिकरण प्रत्येक बाबतीत विहित करेल अशा जागी पोलीस कोठडीत पाठविण्याची व्यवस्था करता येईल। 2 कलम 55, 56, 57 किंवा 57 क अन्वये आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्यास ज्या व्यक्तीबाबत अशा रीतीने आदेश देण्यात आला असेल त्या व्यक्तीस ज्या क्षेत्रातून अशा क्षेत्रास लागून असलेले जिल्हे व भाग धरून निघून जाण्याबाबत निर्देश देण्यात आला होता त्या क्षेत्रात व त्यालगत असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात अशा परवानगीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा तात्पुरत्या मुदतीसाठी व विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीस अधीन राहून प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची परवानगी देता येईल। तसेच त्यास लादण्यात आलेल्या शर्तीचे योग्य रीतीने पालन करण्यासाठी जामिनासह किंवा जामिनाशिवाय बंधपत्र लिहून देण्यात अशा व्यक्तीस भाग पाडता येईल। उपरोक्त अधिकाऱ्यास कोणत्याही वेळी अशी कोणतीही परवानगी रद्द करता येईल। अशी परवानगी घेऊन त्या क्षेत्रात, जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा अशा विनिर्दिष्ट क्षेत्रात प्रवेश करणारी किंवा परत येणारी कोणतीही व्यक्ती लादलेल्या शर्तीचे पालन करील आणि ज्या तात्पुरत्या मुदतीसाठी तिला प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची परवानगी देण्यात आली होती ती मुदत संपल्यावर किंवा अशी परवानगी त्यापूर्वीच रद्द करण्यात आली असेल तर त्यावेळी ती त्या क्षेत्रातून किंवा असे क्षेत्र आणि त्यास लागून असलेले कोणतेही जिल्हे किंवा त्यांचा भाग यातून किंवा अशा अनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रातून स्वतः होऊन निघून जाईल आणि कलम 55, 56, 57 किंवा 57 अ अन्वये दिलेल्या आदेशात जी मुदत विनिर्दिष्ट करण्यात आली असेल त्या मुदतीपैकी उरलेल्या मुदतीत त्यात पुन्हा परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश करणार नाही किंवा परत येणार नाही जर अशी व्यक्ती लादलेल्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे पालन करण्यात किंवा त्यानुसार स्वतः होऊन निघून जाण्यात कसूर करेल किंवा अशा रीतीने स्वतः होऊन निघून गेल्यावर पुन्हा परवानगीशिवाय त्या क्षेत्रात, त्यालगतच्या जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रात प्रवेश करेल किंवा परत येईल तर संबंधित प्राधिकाऱ्यास त्या व्यक्तीस अटक करता येईल व संबंधित प्राधिकारी प्रत्येक बाबतीत असे क्षेत्र, जिल्हा किंवा त्याचा भाग त्याच्या बाहेरील किंवा विनिर्दिष्ट क्षेत्राबाहेरील विहित करेल अशा ठिकाणी पोलीस अभिरक्षेत ठेवता येईल। प्रकरण 5 सार्वजनिक सुव्यवस्था व राज्याची सुरक्षितता राखण्यासाठी विशेष उपाययोजना 3 शिबिरे वगैरेचे नियंत्रण व गणवेश कलम 63 क शिबिरे, संचालने वगैरेचे नियंत्रण व गणेश वगैरेच्या उपयोगास मनाई करणे 1 सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी तसे करणे आवश्यक आहे अशी राज्य शासनाची खात्री होईल तर त्यास सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागात हत्यारांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण घेण्याच्या किंवा दिले जाण्याच्या किंवा कवायत करण्याच्या किंवा कवायत करून घेतली जाण्याच्या कारणांसाठी किंवा लष्करी कसरती, शिस्तबद्ध हालचाली किंवा डावपेच यांची तालीम करण्याच्या कारणासाठी किंवा कोणत्याही शिबिरात, संचालनात किंवा मिरवणुकीत हजर राहण्याच्या किंवा ती भरविण्याच्या किंवा तीत भाग घेण्याच्या उपनिर्दिष्ट कारणासाठी भरणाऱ्या व्यक्तींच्या सर्व सभांना किंवा जमावांना मनाई करता येईल किंवा त्यावर निर्बंध घालता येईल। 2 जर राज्य शासनाची अशी खात्री होईल की या अन्वये काढावयाच्या आदेशात विनिर्दिष्ट करावयाच्या मंडळातील
किंवा संस्थेतील किंवा संघटनेतील कोणत्याही व्यक्तीने, संघ राज्याच्या सशस्त्र दलातील व्यक्तीने किंवा पोलीस दलातील किंवा त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही विधी अन्वये रचना केलेल्या कोणत्याही दलातील व्यक्तीने परिधान करणे आवश्यक असलेल्या कोणत्याही गणवेशासारखा किंवा गणवेशाच्या भागासारखा पोशाख किंवा अंगावर घालण्याची वस्तू सार्वजनिक ठिकाणी घालण्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेस किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेच्या कामात अडथळा येण्याचा संभव असेल तर राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून अशा मंडळातील, संस्थेतील किंवा संघटनेतील कोणत्याही व्यक्तीने असा कोणताही पोशाख किंवा परिधान करावयाची वस्तू सार्वजनिक ठिकाणी घालण्यास किंवा प्रदर्शित करण्यास मनाई करता येईल किंवा त्यावर निर्बंध घालता येईल. 3. पोट कलम 1 व 2 खालील प्रत्येक सामान्य किंवा विशेष आदेश कलम 163 खालील जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी ठरविलेल्या रीतीने प्रसिद्ध केला जाईल. स्पष्टीकरण. पोट कलम 2 च्या प्रयोजनांसाठी पोशाख किंवा परिधान करावयाची वस्तू जर असा पोशाख किंवा वस्तू जेथे लोकांना जाण्या येण्याची मोकळीक आहे अशा कोणत्याही ठिकाणी घातला किंवा प्रदर्शित केली तर सार्वजनिक ठिकाणी तो पोशाख अंगात घातला किंवा ती वस्तू प्रदर्शित केली असे समजण्यात येईल.